नमस्कार. शेतकरी आत्महत्या का करतात या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर असं अभ्यासांती लक्षात आलं आहे की याला बरेचसे कारणं, या कारणाला बरेचसे हे तहसीलदार, मंडलाधिकारी, कामगार तलाठी हे जबाबदार आहेत. ह्यांच्याकडे दप्तर दिनगाई होते, त्यामुळे शेतकरी वैतागला जातो. ॲक्च्युली तहसीलदार, मंडलाधिकारी आणि कामगार तलाठी हे पब्लिक सर्वंट आहेत हे ते विसरून जातात, आणि शेतकरी हा आपला मालक आहे हे पण ते विसरून जातात, आणि ते शेतकऱ्याची पिळवणूक करतात. त्याच्यामुळे शेतकरी वैतागलेला असतो, कारण शेतकऱ्याच्या सातबारा उतार्यावर अनेक असे अनवॉन्टेड फेरफार आढळून येतात. वर्षानुवर्षे शेती करतो, पण त्याच्या शेतीवर दुसऱ्याचंच नाव असतं. पीक पाणी तो पीक घेतो, कसतो, पण तलाठी काही त्याची पीक पाणी त्याच्या नावाने लावत नाही, कारण तलाठी कधीच शेताच्या बांधावर जात नाहीत. अशा या कृतीमुळे शेतकऱ्याची पिळवणूक होतच राहते. आता लालबहादूर शास्त्री यांनी जो नारा दिला होता 1966ला की जय जवान जय किसान, मग हा नारा फक्त फौजीसाठी नसून हा शेतकऱ्यासाठी पण होता, शेतकऱ्याला प्रेरणा देण्यासाठी होता, उत्स्फूर्त करण्यासाठी होता, आणि त्याचा परामर्श घेऊन सैनिक समाज पार्टीने त्याचा अभ्यास केलेला आहे. तर ह्या तलाठी, कामगार तलाठी, तहसीलदार यांच्यावर काही नेत्यांचा इशारा असतो, फोन करतात आणि फोन करून ते कामाला दिशा देतात. आता तसेच त्यांचे काही भुरटे कार्यकर्ते असतात, ते पण सरकारी कामात हस्तक्षेप करतात. तहसीलदार वगैरे त्यांच्या ऐकून घ्यावं लागतं, कारण त्याच्यावर सुद्धा दडपण असतं, दबाव असतो. आता या सर्व गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आम्ही शेतकऱ्याला तर जागृत केलेलंच आहे, कारण तुम्ही तुमची तक्रार त्याच्याकडे देताना एक कॉपी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला पाठवून द्या. आणि तसंच तहसीलदार किंवा मंडलाधिकारी, कामगार तलाठी हे काही आमचे दुश्मन नाहीत, विरोधक नाहीत. परंतु जर तुम्हाला तहसीलदार असो, तलाठी असो, कामगार तलाठी असो किंवा मंडलाधिकारी, जर तुम्हाला एखाद्या भुरट्या नेत्याचा, बगलबच्च्याचा फोन आला, तुमच्यावर दडपण आलं, तुम्हाला सरकारी कामात हस्तक्षेप केला, तर तुम्हीसुद्धा संरक्षण, सैनिक समाज पार्टीचं संरक्षण मागू शकता. तुम्हाला हिम्मत करावं लागेल की सैनिक समाज पार्टीचं जे संरक्षण आहे त्याची तक्रार तुम्हाला आमच्याकडे द्यावा लागेल. आम्ही सर्वांचा त्यांचा भेद करू, कारण या महाराष्ट्रामध्ये ह्या राजकारणामध्ये घुसलेले अडाणी, अल्पशिक्षित, भ्रष्टाचारी, वंशवादी, गुंड प्रवृत्तीचे लोक जे असतात, त्यांनी ह्या महाराष्ट्रातील लोकशाही, लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम केलं आहे. त्यासाठी सैनिकावरचा दबाव काढण्यासाठीचा विषय हा महत्त्वाचा आहे, आणि सैनिक समाज पार्टीने शेतकऱ्याला संरक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने आव्हान केलेलं आहे, शेतकऱ्यांना आव्हान केलं आहे, आणि शेतकऱ्यांना सांगितलं आहे की या देशामध्ये, या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच्या राज्याची पुनर्वृत्ती करायची आहे. ज्या राजाने आदेश दिला होता की शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालासुद्धा हात लावला नाही पाहिजे, या आदेशाची पुनरावृत्ती करण्यासाठी शेतकऱ्याला जागृत केलेलं आहे, आणि शेतकऱ्याला सांगितलं आहे की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्वृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक कार्याला तुमचा, शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे. आणि तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन आपल्या कामात दिरंगाई होत असेल त्याची तक्रार करायची आहे, आणि कोणत्याही अडचणी समजून आत्महत्या करायचा विचार करायचा नाही, आणि या सैनिक समाज पार्टीच्या आंदोलनात सामील व्हावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणार आहेत. आणि त्याच्यासाठीच आम्ही या तहसीलदार, मंडलाधिकारी आणि कामगार तलाठी यांनासुद्धा संरक्षण देणार आहे, जर तुम्ही कायद्याप्रमाणे काम केलं तर. आणि जर तुम्ही दप्तर देणगाईसाठी असं काम केलं, नेत्याच्या इशाऱ्यात काम केलं, तर मात्र तुम्हाला संरक्षण मिळणार नाही. त्यासाठी हा इशारा वजा व्हिडिओ जारी करण्यात येत आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
सैनिक समाज पार्टीचा विजय असो.